नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातल्या आजच्या बालाजीनगरमधल्या मर्डरची स्टोरी तुम्हाला समजून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले नावं, घटनाक्रम आणि संदर्भ या तीन गोष्टी समजून घेतल्या की तुम्हाला एक एक करून पॉईंट्स जोडता येतील आणि ते अनेक्डॉट जोडल्यानंतर या मर्डर मागे एक्झॅक्टली कशा पद्धतीने ऑपरेशन झाल्यात, आंदेकर गँग जे आता जेलमध्ये आहे असं असताना सुद्धा जेलमधून गोष्टी ऑपरेट झाल्यात का, हा जो पोलिसांचा संशय आहे, या दिशेने आता तपास सगळा सुरू झालाय. या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल. सुरुवात करूयात 2023 पासून. नाव आहे निखिल आखाडे. आंदेकर आणि कोमकर ही दोन नाव आहेत. त्यातलं अर्थात बंडू आंदेकरांना ज्या मुली आहेत त्यांची ही सगळी जावळी मंडळी कोमकर. त्याच्यामधला गणेश कोमकर एक, ज्याच्या मुलाला आयुष कोमकरला 2025च्या 5 सप्टेंबर 2025 त्याला संपवण्यात आलं. अगदी गणपतीच्या अनंत चतुर्दशीच्या 2-3 दिवस आधी कोमकरांसोबत आंदेकरांमधली आणखी काही माणसं फुटली. ज्यावेळी दोन टोळ्या झाल्या त्यावेळी वाद बेसिक वर्चस्वाचा प्रॉपर्टी डिस्प्यूट होता. प्रॉपर्टी डिस्प्यूट असल्यामुळे वनराज आंदेकर त्यावेळी नगरसेवक होता. त्याने त्याच्याच वॉर्डमधली 1-2 दुकानं पाडायला लावली. पालिकेला वजन होतं त्यामुळे अतिक्रमण विभागासमोर त्यांनी काही नोटिसेस दिल्या, ती पाडायला लावली. तिथली कोमकरांची होती. त्यामुळे कोमकर आणि आंदेकर वाद तीव्र झाला. पण यांच्यामध्ये दोन नावं महत्वाची आली. पहिलं नाव आलं सोम्या गायकवाड, जो कोमकरांच्या बाजूने गेला. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं यामध्ये नाव होतं ते म्हणजे आकाश म्हस्के याचं. आज ज्या अक्षय म्हस्केचा खून झाला, ज्याला रिक्षामध्ये गोळ्या घातल्या आणि प्लस कोयते पण मारलेले आहेत, त्याचा हा सख्खा भाऊ. 2023चा पहिला मर्डर लक्षात घ्या, कात्रज चौकातला निखिल आखाडेचा. निखिल आखाडे या सोम्या गायकवाड वगैरे वगैरे याच मंडळींसोबत असायचा. थोडक्यात तो आंदेकरांचा अपोनंट. निखिलला त्यावेळी सोम्या गायकवाडला ची शोधाशोध चालली होती, त्याच्यावर ट्रॅप लावायचा प्रयत्न सुरू होता. पण त्यावेळी त्याचा भाऊ निखिल आखाडे सापडला. निखिल आखाडेला प्रति सेम झालं, गोळ्या घातल्या, कोयत्याने वार केले. म्हणजे डबल रिअश्युअर करण्यात आलं की तो मरतोय की नाही. ठीक आहे. कात्रजच्या चौकात हा सगळा प्रकार घडला. आता या प्रकरणामध्ये त्यावेळी आंदेकर टोळीतली जवळपास सगळी मंडळी आतमध्ये गेली. आतमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये फक्त वनराज आंदेकर आतमध्ये गेलेला नव्हता. वनराज आंदेकर बाहेरून सगळ्या गोष्टी हँडल आउट करत होत्या. वकील पुरवणं, पैसे पुरवणं, गँग चालवणं, आणखी कुठल्या आर्थिक उलाढाली आहेत का हे सगळं सांभाळणं. 2023ला हा प्रकरण घडल्यानंतर काय झालं, बंडू आंदेकर पण आतमध्ये गेला होता. बंडू आंदेकर बाहेर वनराज आंदेकरला 4 गोष्टी सांगायचा, त्याच्या थ्रू त्या गोष्टी एक्झिक्यूट करून घेतल्या जायच्या. कोमकरांच्या सगळ्या गँगला काय चाललंय काय नाही. सोम्या गायकवाड त्यांच्यासोबत जो काम करत होता किंवा हा जो आकाश म्हस्के त्यांच्यासोबत होता, यांना सगळं माहित होतं की एक्झॅक्टली हे काय चाललंय. ते किस्सा असा आलाय सगळ्यामध्ये की पोलिसांनी चार्जशीट फाईल करायला उशीर केला. चार्जशीट उशिरा फाईल झाल्यामुळे या टोळीवरती जो मकोका लागलेला होता, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, तो एस्टॅब्लिश नाही झाला. तो एस्टॅब्लिश न झाल्यामुळे बंडू आंदेकरची लगेच बेल झाली. हाच राग डोक्यात होता कोमकरांच्या सुद्धा, की ज्यावेळी आम्ही लफडी करतो, आमच्या गँगचे ज्यावेळी विषय होतात, त्यावेळी पोलीस आम्हाला आतमध्ये टाकतात. आणि आज यांच्या घरात नगरसेवक आहेत, यांच्याकडे पॉलिटिकल पॉवर आहे, म्हणून ते अशा पद्धतीने युटिलाइज करून सगळी यंत्रणा प्रेशराईज करतात किंवा ते मॅन्युप्युलेट करतात आणि त्यांची माणसं मात्र पोलीस लगेच बेलवरती बाहेर सोडतात. यातून हा संघर्ष आणखी चिघळला गेला होता. 2023 मधला हा पहिला प्रसंग. तिथून येऊ आता आपण 2024 मध्ये. 23चा प्रसंग कन्क्लूड करत असताना मला सांगायचं आहे की ज्यावेळी सोम्या गायकवाडला शोधायचा प्रयत्न सगळा सुरू होता, त्याच्यावर ट्रॅप लावायचा प्रयत्न होता, पण हे नाही झालं आणि निखिल आखाडेची त्यात विकेट गेली. निखिल आखाडेच्या प्रकरणात तक्रारदार म्हणून मात्र सोम्या गायकवाड पुढे आला. बघा, एक भाऊ गेला, त्याच्या जागी दुसरा भाऊ. प्रसंग क्रमांक 2, 2024चा. 23चं वर्ष संपलं. 24च्या वर्षात सप्टेंबर महिना होता. असाच 1 सप्टेंबरला वनराज आंदेकर उभा होता आणि त्याच्यावरती 21 जण म्हणजे वेगवेगळी सगळी पोरं गाड्यांवरून आली. त्यांनी काय केलं, फायरिंग केलं आणि प्लस कोयत्याने पण मारलं. म्हणजे परत रिअश्युअर करण्यात आलं की आधी गोळ्याही घातल्या आणि त्यानंतर गोळ्या घातल्यानंतर कोयते पण मारले, जेणेकरून ब्लिडिंग होईल आणि त्यामध्ये रक्तस्रावाने त्याचा मृत्यू होईल हे कन्फर्म करण्यात आलं. कारण काय, फायर केल्यानंतर गोळी कुठे लागेल, ती आतमध्ये जाईलच का, किंवा आतमध्ये गेल्यानंतर हाडामध्ये वळाली समजा एखादी गोळी आणि त्यात एखाद्याचा मृत्यू समजा नाही झाला तर असं होऊ शकते. ह्या पॉसिबिलिटीज असतात बऱ्याचदा फायर करताना. मुद्दा असा आहे की त्यामुळेच परत एकदा कोयत्याने वार करण्यात येतात आणि म्हणून मग हे रिकन्फर्म केलं जातं की समोरचा माणूस आपण विकेट टाकायला आलो, त्यामुळे ती विकेट पडेलच अशा पद्धतीची गुन्हेगारांकडून काळजी घेतली जाते. 2024च्या वर्ष सेम वनराज आंदेकरला अशाच पद्धतीने उडवला. सीसीटीव्ही फुटेज तुमच्यासमोर आतापर्यंत तो आलेला असेल किंवा तुम्ही बघितलेला असेल. ती स्टोरी मी स्वतः ग्राउंडवर जाऊन तेव्हा कव्हर केलेली होती. वनराज आंदेकरला मारल्यानंतर बंडू आंदेकरच्या डोक्यात बदला होता, कारण स्वतःचा मुलगा संपला.
आणि ते पण महत्त्वाचं काय, तो सगळ्यात मोठा मुलगा, जो मुलगा नगरसेवक पण आहे. आणि फक्त इतकंच नाही तर जो आपली गँग, जो आपला सक्सेसर आहे किंवा आपली गँग, आपली टोळी आणि आपलं वर्चस्व हाच सगळा पुढे चालणार आहे. मुली तर कोमकरांना दिल्या, त्या तर आपल्या विरोधात आता आहेत. आणि एक मुलगी, 3 मुली त्यातल्या 2 कोमकरांकडे आहेत, त्या विरोधात आहेत. आणि एक आहे ती बंडू अंधेकरच्या बाजूने या सगळ्यामध्ये. तर वनराजला संपवल्यानंतर मात्र बंडू अंधेकरच्या डोक्यात राग होता आणि बदला घ्यायचा ठरलेलं होतं. त्यावेळी मात्र हिशोब असा झाला की मुलाच्या बदल्यात मुलगा घेतला. म्हणजे काय झालं की बंडू अंधेकरचा मुलगा मारण्यात आला म्हणून त्याने गणेश कोमकर, ज्या 21 आरोपींमधला हा एक आरोपी आहे, त्याच्या मुलाला म्हणजे आयुष कोमकरला 2025 मध्ये 5 सप्टेंबरला पार्किंगमध्येच संपवला. क्लासवरून पोरगा घरी आला होता, तो गुन्हेगारीची पार्श्वभूमी पण त्याला काही नव्हती, पण तरी पण त्याला अंधेकरच्या पोरांनी संपवला. आता मुद्दा समजून घेतला. 24व्या वर्षातला पहिला खून झाला. दुसरा खून या सगळ्यामध्ये 23व्या वर्षातला पहिला खून झाला निखिल आखाडेचा. 24व्या वर्षामध्ये स्वतः अंधेकर, वनराज अंधेकर संपला. वनराज अंधेकरला मारणारे जे 21 जण होते त्याच्यामध्ये एक गणेश कोमकर होता, ज्याचा मुलगा नंतर आयुष कोमकरचा मर्डर झाला. दुसरा त्याच्यामध्ये सोम्या गायकवाड होता, ज्या सोम्या गायकवाडच्या भावाला आधीच निखिल आखाडेला संपवण्यात आलेलं होतं. आणि तिसरं त्याच्यामध्ये नाव होतं ते म्हणजे आकाश म्हस्के याचं. या 21 जणांमध्ये 2024चं वर्ष सरलं, 2025चं वर्ष उजाडलं आणि एका वर्षात बदला घ्यायचा ठरलेला होता. 1 सप्टेंबरलाच कार्यक्रम होणार होता, पण त्याच्या आधीच ऑगस्टच्या एंडलाच असं झालं की 30-31च्या ऑगस्टच्या एंडलाच पोलिसांना काही खबर मिळाली आणि त्यांनी एकाला रेकी करणाऱ्या माणसाला उचललं. त्याच्याकडून कळलं की हा कृष्णाच्या संपर्कामध्ये आहे आणि कृष्णा अंधेकरच्या संपर्कामध्ये आहे. आणि मग हे कनेक्शन असं 1111 लागत गेलं. पण 5 सप्टेंबर 2025ला आयुष कोमकरला मात्र बंडू अंधेकरच्या मुलांनी संपवला. मुलाच्या बदल्यात मुलगा इथे कंप्लीट झाला. पण तरी सुद्धा आपल्या भावाला मारलं ही आग काही विसत नव्हती. आणि त्या सगळ्यामधून ज्यावेळी या सगळ्या मर्डरच्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आतमध्ये गेल्या, कोण कोण गेलं, कृष्णा अंधेकर आतमध्ये गेला, शिवम अंधेकर आतमध्ये गेला, बंडू अंधेकर आतमध्ये गेला, ही सगळी एक एक करून जेव्हा ही सगळी मंडळी आतमध्ये गेली तेव्हा काय झालं, तरी सुद्धा भावाच्या बदल्यात भाऊ ही संकल्पना त्यांच्या डोक्यातून गेली नाही. आणि आता ज्या दिशेने पोलीस तपास करतायत त्यांना माहिती की टोळी युद्धातून झालंय, पूर्व वैमनस्यातून झालंय. आज जेव्हा अक्षय म्हस्केवरती, तो रिक्षा चालकच होता, त्याच्यावरती जेव्हा 4 गोळ्या फायर करण्यात आल्या, त्या 4 गोळ्या फायर केल्या, एक मांडी ते एक कानाला चाटून गेली आणि 2 छातीच्या बाजूला त्याच्या गोळ्या लागल्यात. त्यानंतर सुद्धा त्याच्या नाकावरती आणि इथे डोक्यावरती कोयत्याने वार केलेत, म्हणजे तुकडा पाडायचा प्रयत्न केला. हे प्रकरण आता ह्याच्या म्हणजे अक्षय म्हस्केवरती हे सगळं झालं. तो आता एकदमच व्हेंटिलेटरवर आहे आणि तो किती जगेल का नाही याची अजून काही शाश्वती नाहीये. जेव्हा मी व्हिडिओ कन्फर्म करतोय तेव्हा तरी तो तिकडे म्हणजे आपण असं म्हणू की तो अजून तरी जिवंत तसं पोलीस सांगतात. पण असं होऊ शकतं की पुढच्या 2 दिवसात बातमी येऊ शकते की त्याचा कन्फर्म मर्डर झालाय असं दिसू शकतं. आता या सगळ्यामध्ये झालं असं 2023, 24, 25च्या मध्ये 24चा नोव्हेंबर उजाडला, 25चा नोव्हेंबर उजाडला सॉरी. आणि त्या दिवशी असं झालं की गणेश काळेवरती सुद्धा वार झाले, त्याला गोळ्या झाडल्या आणि गणेश काळे सुद्धाला मारण्यात आलं. मी जे 21 नावं सांगितलेली होती त्यातली तुम्ही 3 नावं ऐकली. त्याच्यामध्ये आणखी एक नाव होतं, ते नाव होतं समीर काळे याचं. तो सुद्धा समीर काळे सुद्धा ह्या 21 नावांमधला एक आहे जो वनराज अंधेकरच्या मर्डरमध्ये होता. आणि त्यामुळे त्याच्या भावाला सुद्धा 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये संपवण्यात आलं. अंधेकरांच्या हा जो काय सगळा खुनाचा संघर्ष सुरू झाला यातला आज 5वा मर्डर, अजून तो जिवंत आहे पण हा 5वा हल्ला झाला. याच्या आधी 4 मर्डर झालेले आहेत. 2023ला आखाडेचा झाला, 2024ला वनराज अंधेकर गेला, त्यानंतर लगेच आयुष कोमकरला घेतला. आत्ताच्या प्रकरणात नोव्हेंबरमध्ये काळेची मर्डर केली यांनी. काळे पण रिक्षात चालवायचा, मारला कसा, आधी शूट केला मग कोयते टाकले. सेम पॅटर्न आता सुद्धा दिसतोय. आणि काय केलंय बघा, सोम्या गायकवाडला उचलायचा ट्रॅप लावायचा होता, त्याच्यावेळी त्याचा भाऊ घेतला. तिथून पुढे सोम्या गायकवाडचा हा सगळा विषय आला, त्याला दिसलं की आपल्या भावाला मारलंय. त्याने काय केलं, त्याला माहिती होतं भावाच्या प्रकरणामध्ये कोण कोण आहे. भावाच्या प्रकरणामध्ये कृष्णा अंधेकरचा पण हात आहे, बाकीचे सगळे पण आहे. कृष्णा अंधेकरच्या भावाला म्हणजे वनराज अंधेकरला सोम्याने आणि कोमकरने संपवला. 2024चं वर्ष यामध्ये गेलं. 2025 मध्ये पण काय झालं, 25च्या एंडला जो गणेश काळेचा मर्डर झाला सगळ्या प्रकरणात, त्याचा सख्खा भाऊ समीर काळे होता. तो त्या 21 जणांमध्ये कोमकर सोबत होता. त्याच्या भावाला अंधेकरांनी परत संपवला. आता परत एकदा आकाश म्हस्के जो नाशिकचा जिल्हा आहे ऍक्च्युली या सगळ्या प्रकरणामध्ये अंधेकरांच्या टोळीमध्ये त्या 21 जणांमधलाच एक होता, त्याच्या भावाला जो रिक्षा चालवतो पुण्यामध्ये, त्याला काय केलं, सेम गोळ्या आणि कोयता. पुण्यातला हा जो गुन्हेगारीचा सगळा वाढता आलेख आहे, ह्याच्यापेक्षा आलेखापेक्षा ह्यातला जो पॅटर्न आहे ना, की गोळीच्या बदल्यात गोळी, कोयत्याच्या बदल्यात कोयता,
आणि भावाच्या बदल्यात भाऊ हा सगळ्यात जास्त घातक आहे. कारण गुन्हेगार तर म्हणजे आता गेले 5-6 दिवस तर पुण्यात दररोज मर्डर होत आहेत, हे सगळं ठीक आहे. पण ज्याला ऑर्गनाइज क्राईम म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये फार मोठे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत आणि हे कोपअप करायला अजून पोलीस कमी पडत आहेत. इंटेलिजन्स इनपुट्स या गोष्टी त्यांच्यापर्यंत रिअल टाईम पोहोचत नाही आहेत. त्याचं हे कारण आहे. जर आंदेकर आज जेलमध्ये बसून ही सगळी टोळी चालवत असतील आणि कृष्णा आंदेकर आणि शिवम आंदेकरला वाटत असेल की आपल्या भाऊ वनराजला मारलाय, आता ज्यांचे भाऊ बाहेर आहेत त्या सगळ्यांवरती आपण घुसलं पाहिजे, असं जर असेल आणि पोलिसांना ह्याच्या इनपुट्स मिळत नसतील तर मात्र ही सिलसिला रुकणेवाला नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून कळवा. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार थेट, पुण्यावरून.